नमस्कार. नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत. सर्वांचे तुमचे स्वागत आहे. आणि या चॅनलवरती मायलेक हा आम्ही पॉडकास्ट एक प्रोग्राम स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये एकच फक्त पॉडकास्ट होतं मागच्या वेळेला, तर त्याचा एक एपिसोड आला होता. तर आज आम्ही हा एक रिव्ह्यू पॉडकास्ट टाईप एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो तुम्ही बघालच हळूहळू पुढे काय काय त्याच्यामध्ये पॉईंट्स येतील. आणि हा खरं तर रिव्ह्यू व्हिडिओ आहे सध्या चालू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांबद्दल. आज आहे 15 जानेवारीची संध्याकाळ आणि आजच्या या संध्याकाळी मतदान सार्वत्रिक निवडणुकांचं जे महाराष्ट्रभर चालू होतं, नाशिक असो, सोलापूर असो, त्याच्यानंतर मुंबई असो, पिंपरी चिंचवड असो, तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राच्या मतदान झालेलं आहे. काल जशा उमेदवारांच्या वेगवेगळ्या पक्षांच्या ज्या प्रचारांच्या तोफा थंडावल्या होत्या, तशाच आज मतदारांच्या पण डोक्यातल्या जे इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ह्या सगळ्यांच्या ज्या तोफा होत्या त्या आता सुद्धा थंडावलेल्या आहेत. आज 5:30 वाजता मतदान केंद्र हे मतदानासाठी थांबवलं गेलं. सकाळी 7 वाजता त्याची सुरुवात झाली आणि संध्याकाळी 5:30 वाजता सूर्यास्त झाला या सगळ्या मतदानाचा. फार वर्ष झाली या निवडणुकांचं जे वातावरण होतं हे पंपअप झालं होतं. एक स्टॅक बाय स्टॅक असं वाढत गेलं होतं आणि ते फायनली आज संपलं. आणि संपलं म्हणायचं नाही तर ते पॅक झाले एका रात्रीसाठी. म्हणजे एवढ्या वर्षांचं जे प्रत्येक उमेदवाराचं स्वप्न होतं. आपण थोडंसं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबद्दलच बोलूया. म्हणजे मला आठवत आहे काहीतरी 5 का 4 वर्षांपूर्वी निवडणूक झाली होती. 2017 मध्ये आय गेस झाली होती निवडणूक काहीतरी. त्याच्या पुढे मागे निवडणूक झाली होती. त्याच्यानंतर निवडणूक झालीच नव्हती आणि त्याच्यामुळे ती निवडणूक न झाल्याने डायरेक्ट आता महानगरपालिकेचं निवडणूक होणं, प्रत्येक उमेदवार त्याच्यावरती तेवढी ताकद लावणं, म्हणजे मला तर असं वाटतं मम्मी की एवढ्या वर्षांमध्ये ज्या आता आपण पाहिल्या आमदाराच्या निवडणुका, खासदाराच्या निवडणुकांपेक्षा आणि लोकसभेच्या निवडणुका ह्यांच्यापेक्षा डेंजर निवडणुका ह्या आता झाल्यात. तुला काय वाटतं? पहिला विचार केला ना तर म्हणजे लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका असतात ना त्या मोठ्या लेवलच्या असतात, पण ह्या ग्रामीण लेवल आणि ग्रासरूट लेवलच्या निवडणुका आत्ता झाल्या. आणि त्यामध्ये ना आपल्यासारख्या लोकांना आहे ना थोडंसं डोकावून बघायला मिळतं, आतमध्ये आनंद उपभोगायला मिळतो. आजचा दिवसभर आपण बघितलं ना तर एक सोहळा होता निवडणुकीचा, लोकशाहीचा उत्सव होता आज. आणि मी तर खूप एन्जॉय केला. सकाळपासून म्हणजे 7:30 वाजल्यापासून मला वेळ लागले होते. मी मतदान केंद्रावरती मी कधी जाते आणि माझा पहिला नंबर मी कधी लावते. तसं तुला पण वाटलं असेल ना सकाळ? हो, मग आता म्हणजे जसे जे माझा युट्यूब चॅनल पाहत असतील त्यांना माहितीच असेल मी वेगवेगळ्या रील बनवतो, वेगवेगळे शॉर्ट्स बनवतो, युट्यूब शॉर्ट्स बनवतो. तर ते त्याचं कारण हेच होतं की जसं जसं उमेदवारांच्या प्रचार एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत सेट होत होता, टोन सेट होत होता, त्यांचा एक प्रचाराचा जो लेवल अप होत होती, तसेच मी माझे व्हिडिओ पण सुरुवात केले होते. त्याच्यामुळे मला नेहमी निवडणूक आली ना मम्मी की मला खूप भारी वाटतं. कारण ते तेवढेच दिवस असतात ज्या वेळेला तुम्ही सर्वसामान्य माणूस लोकशाहीच्या प्रांगणामध्ये, हे जे एवढा मोठा आपला देश आहे ज्याला आपण मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणतो आपल्या देशाला, बरोबर, तर लोकशाहीच्या ह्या प्रांगणामध्ये या आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्याच दिवशी राजा बनता येत असं मला वाटतं. सहभागी पण करून घेतात ना. कारण सामान्य माणसाला जर म्हणजे जो मतदाता सामान्य माणूस नाही येतो
जो मतदाता आहे त्याला बरोबर घेऊन त्या लोकशाहीच्या याच्यामध्ये न्यायचं असतं एका प्रोग्रॅममध्ये. करेक्ट. त्याची स्वतःची मतं असतात आणि ती मतं म्हणजे मांडण्याचा तो दिवस असतो. म्हणजे आपण आमदार खासदार आपण एका सर्टन लेवलला पाहतो, पण नगरसेवक हा अगदी माझ्या उंबरट्याच्या बाहेर असतो, शेजारी रस्ता असतो. कसा आहे, हा, तिथे काय त्याला चॅलेंजेस येतात, काय त्याच्याकडे अडचणी आहेत, त्या तो सांगून नगरसेवकालाच सांगणार. हो. आणि ती निवडणूक एकदम बेसिक लेवलची होती. म्हणून मला आज असं वाटलं ना, आज आपण जर पाहायला गेलो म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा पाहून आलो वेगवेगळ्या विभागांमध्ये प्रभागांमध्ये तिथले जे मतदान केंद्र होती ही नुसती गर्दी. म्हणजे आपण 14 प्रभाग क्रमांकामध्ये राहतो. हो. आज ज्या टायमिंगला आपण बाहेर पडलो त्या टायमिंगला कधीही एवढी गर्दी आपण पाहिलेली नाही रस्त्यावरती. आणि त्याच्यामध्ये आवर्जून मला सांगावं असं वाटतं की याच्या म्हणजे मी इथे 92ला आले आणि मतदान मी इथे करायला लागले, पण इतक्या 33 वर्षामध्ये मी पाहिली नव्हती अशी जी निवडणूक आज आपण पूर्ण केली. आणि या दिवसामध्ये ना म्हणजे आता माझ्या घरी आता 3 पिढ्या आहेत, तर आज मला नेहमी म्हणजे डोक्यामध्ये एक विचार येतात की आज पाठीमागचा काळ बघितला आणि आजचा काळ बघितला तर व्यवस्था तीच आहे नगरपालिकेमधली, पण ती मला तेव्हा आवश्यक होती पण आताच्या मुलांना आवश्यक आहे का आणि त्या पद्धतीमध्ये त्या मुलांना मिळते का, मला नेहमी म्हणजे आजच्या दिवशी वाटत होतं. मग मला असं वाटायला लागलं की म्हणजे माझ्या मुलाला माझ्या नातवाला जर या सुविधा मिळाव्या वाटत असतील तर मलाच म्हणजे माझ्या दारामध्ये येणारा जो असेल उमेदवार त्यालाच माझ्या ज्या व्यथा असतील त्या सांगाव्याच्या वाटल्या. आणि त्या 15 दिवसामध्ये खूप सांगून पाहिजे त्याचा आनंद मी घेतला. म्हणजे आपण प्रत्येक जो उमेदवार येत होता आपल्या घरी आपल्याला भेटायला है ना, तो त्याचा प्रचार करायला येत होता, पण त्याच्यानुसार त्याला जाणून घेणं ही आपली पण जबाबदारी होती है ना. कारण यावेळेला बरंच असं आपण बघितलं प्रसार माध्यमांमध्ये आपण पाहत होतो की जिथे काही बरेच वर्ष काम करून येत त्या पक्षामध्ये तरी सुद्धा त्यांना तिकीट नाही मिळालं, त्याच्यामुळे त्यांना ते नाराज झाले. मग ते इकडनं कोलांट्या उड्या आपण पाहिल्या, रडणारे चेहरे पाहिले, बेशुद्ध होणारे पण चेहरे पाहिले है ना. तर एवढं काय जे नाटकीय स्वरूप जे झालं म्हणजे 16 डिसेंबरला जी निवडणूक डिक्लेअर झाली, जाहीर झाली की 15 तारखेला आपल्या निवडणुका होणार आहेत. 16 डिसेंबरला जे निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि सांगितलं गेलं की 15 जानेवारीला तुमच्या निवडणुका होणार आहेत. मग त्या दिवसापासून जेवढ्या काय घडामोडी म्हणजे मी माझ्यासाठी एक ऍब्सोल्यूट सिनेमा होता हा. एक मस्त ॲव्हेंजर सारखा एक पिक्चर होता हा की पक्ष सुद्धा तेवढ्या बळकटीने एका, कारण ही कार्यकर्त्याची निवडणूक होती ही है ना. आमदार खासदार कोणाच जीवावरती एवढ्या उड्या मारतात, आपल्या या नगरसेवकांच्याच जीवावरती उड्या मारतात. मस्त. म्हणजे माझं एकंदरीत मला हा लोकशाहीचा जो उत्सव होता त्याला खूप जवळून पाहण्याचा आणि बरेचसे कंगोरे जाणवले यावेळेला या निवडणुकीमध्ये. म्हणजे निवडणुकीची जी धग होती ती आपल्यासारख्या सामान्य माणसापर्यंत येत होती है ना. आणि नगरपालिकेच्या निवडणुका ह्या म्हणजे ग्रासरूट लेवलचा सामान्य माणूस जिंकतो आणि आपल्या सगळ्या व्यवस्था बघतो. आणि ह्या कोणत्या असतात तर अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गोष्टींवरती अवलंबून असतो. तर त्यामध्ये म्हणजे आपण तर म्हणजे जी मतदान करणारी लोक आहेत ते आपण जॉब करतो, पैसा कमवतो, राहतो, घरं घेतो, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था तो बघत असतो आणि तो पुरवठा करत असतो. मग त्यासाठी तो कटिबद्ध आहे का, डिझायर्ड वन आहे का तो.
ते पण आपण तपासतो. ही खरंय. पण दृष्टी आपल्याकडे येते खरंय खरंय. त्यावेळेला. म्हणजे मतदार राजा उगाच नाही म्हटलं गेलेलं आहे उगाच नाही तिथे. म्हटलं गेलं ते. की असंख्य पक्ष आपापले असंख्य उमेदवार उभे करतात आणि त्याच्यामधून एखाद्या उमेदवाराला त्याच्या म्हणजे योग्यतेनुसार त्याला मत देणं आणि त्याला आपला प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये बसवणं हो. ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे चल आता आपण बरेच दिवस आपण ऐकतोय जसा जसा पारा चढत गेला प्रचार सभेंचा, तसं तसं आपण पाहत गेलो की कुठे कुठे आपण पैसे वाटताना सुद्धा पाहिले, पैसे घेताना सुद्धा पाहिले आणि कित्येक अशा पक्षांना म्हणजे आव्हान करताना सुद्धा पाहिलंय की पैसे वाटत असतील तर पैसे घेऊ नका आणि स्वतःला विकू नका. बरोबर आहे ना. म्हणजे हे खरंच प्रत्येक मतदाराच्या आत रुजवणं गरजेचं आहे आणि ते रुजवत आहेत आता. म्हणजे आपण बघतो ना की सोर्स मीडियाचा आपल्यापर्यंत पुरवठा केला जातो. हो ना. मग त्यातून आपण ऐकतो की म्हणजे अमुक ठिकाणी अशी व्यवस्था खराब म्हणजे माणसांपर्यंत गेले, पॉकेट पुरवली वगैरे हे बोलतात. पण त्याच्या अपोजिट सुद्धा आपल्याला माहिती मिळते की म्हणजे कोटी कोटी लोकांना पैसे दिले पण तेही नाकारले. हो. म्हणजे ही सुद्धा कॅरेक्टर आता आपल्याला बघायला याच्या पुढे पण बघायला मिळते. नाही खरंय. म्हणजे खरंच ज्या लोकांनी पैसे नाकारले त्यांना खरंच खूप मनापासून थँक्स आणि एक जेन्युइन मतदार म्हणून तुमचं खरंच खूप अभिनंदन. अशा लोकांना म्हणजे ही अशी लोक ह्यांना आपण निष्ठावान वगैरे ह्याच्यात नाही कॅटेगराईज करणार, तर हे खरं तर देवाची लोक आहेत ही. म्हणजे मदर ऑफ डेमोक्रेसी जे म्हणून हे त्या मदरची खरी अवलादी आहेत ही सगळी, ही खरी मुलं आहेत ही. डेमोक्रेसी जिवंत जर ठेवायची असेल तर हे सगळे धंदे बंद केले पाहिजेत. खरोखर. आणि ह्या चॅनलवरती, प्रज्ञावाडी चॅनलवरती आपण नेहमी मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो की जी ज्वलंत चांगली टिकाऊ जी उदाहरण आहेत ती उदाहरणं आपण इथे मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामधलं हे एक उदाहरण होतं ते की म्हणजे पैसा देऊ केला तरी पण घेतलं नाही. आणि अशी म्हणजे आपण एकदम एकदम राजकारण या दृष्टीने आपण बघतो. पण या निवडणुकीला असं नाही दिसलं, चित्र नाही आलं. म्हणजे मला एक वाटतं की एक टोन सेट झाला होता की कारण बघ ना आता आपण मी बोललो जसं की ऍब्सोल्यूट सिनेमा होता हा, आहे की नाही. ऍब्सोल्यूट सिनेमा बघण्यासाठी बघ ना सुरुवातच कशी झाली होती की निवडणुकींच्या तारखा तयार झाल्या. मग आपण पाहिलं की बरेच फॉर्म एबी फॉर्म वाटण्यात आले, काहींनी खाल्ले, काहींनी फाडले, काहींचे एबी फॉर्म ऍक्सेप्ट नाही झाले, काहींनी माघार घेतली. पण याच्या आणि सगळ्यात मोठा ब्लंडर तर तो वाटला मला की ज्या वेळेला बिनविरोध निवडून आलीत लोक काही म्हणजे असं नव्हतं. म्हणजे मी लहानपणापासून जे निवडणूक पाहत आलो त्याच्यामध्ये हार्डली 5 लोक बिनविरोध निवडून द्यायचे. एखाद पण असे, मी 5 जास्तच बोललो, एखादा असायचा बिनविरोध निवडून येणारा. या 10 वर्षामध्ये जास्त पण हे 10 पटीने वाढले. 60+ बिनविरोध निवडून येणं म्हणजे एवढ्या सगळ्या 60 नगरसेवकांचा जो काही प्रभाग असेल त्या प्रभागामध्ये राहणाऱ्या लोकांचा मताचा अधिकारच काढून घेतला गेला. म्हणजे जे काही असेल, म्हणजे तो फेलियर कोणाचाही असेल, ज्यांचे नगरसेवक निवडून आले त्यांचा पण फेलियर आहे आणि ज्यांनी त्यांच्या अगेन्स्ट नगरसेवक उमेदवार दिला नाही यांचंही फेलियर, तो दोघांचंही फेलियर आहे. किंवा असंही आपण ऐकायला मिळालं की माघार घेऊन बिनविरोध निवडून आला, काही पुढे मागे ट्रान्झॅक्शन झाले असतील असे आपण प्रसार माध्यमांमधूनच पाहिलं आपण. पण म्हणजे मला तर असं वाटतं की त्याच्यानंतरचा टोन सेट झाला तो म्हणजे मुंबईच्या शिवाजी पार्कवरच्या राजसाहेब ठाकरेंच्या सभेनंतर की तिथे मतदारांना वाटू लागला आणि हे पत्रकार माध्यमातून पण पुढे यायला लागलं की तो टोन चेंज केला तो म्हणजे इथे खरं की मतदाराला वाटायला लागले की अशी निवडणूक आपल्याकडे थोडी तरी राहिलेली आहे ना. तुला काय वाटतं त्याच्यावरती, म्हणजे सेट कसा झाला टोन एवढ्या दिवसांचा? सन्माननीय राजसाहेब ठाकरे त्यांची एक मी मुलाखत ऐकली होती माझावरती.
त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे आज सत्ता आहे, सत्ताधारी लोकांच्या हातामध्ये पैसा आहे आणि त्या पैशाच्या जोरावरती मतं विकत घेत आहेत आणि ती मतं विकत घेतात, पण घेणारा का बरं असा भ्रष्ट झाला, लेचापेचा. लेसापेचा. ते मला वाक्य इतकं छान आवडलं ना, म्हणजे त्याच्यातून माणूस निर्माण होतो, म्हणजे माणसाची क्वालिटी बाहेर पडते. हा, मतदार राजाच जर पैसा खायला लागला तर मग त्याच्या म्हणजे डेमोक्रेसी काय राहिलीच नाही ना त्याची. राहिलीच नाही. छान. मग अनेक असे मुद्दे आहेत, पण आपण तेवढे मुद्दे इथे आपण आजच्या या पॉडकास्ट च्या सेकंड एपिसोड मध्ये आपण नाही घेऊ शकणार. पण आजचा जर रिव्ह्यू पाहायला गेला तर तू आजच्या एवढ्या वर्षांच्या निवडणुकीनुसार आजचा जो मतदान दिवस गेला त्याला तू 1 ते 10 पैकी किती रेटिंग देशील? रेटिंग हे कॅटेगराईज करायला लागतील. हा, नाही तरी सुद्धा ओव्हरऑल रेटिंग कशी देशील? तरी 8 देऊ शकते मी. 8 देईन. 8 देऊ ओके, शकते. मी 9 देईन, 9 देईन. म्हणजे 9 ही रेटिंग देईन, 9 स्टार देईन मी 10 पैकी. कारण आता बघ, माझ्या फार एवढ्या काय जास्त निवडणुका झालेल्या नाहीये, म्हणजे मी ज्याला जाऊन मतदान केलेलं आहे, पण त्याच्याप्रमाणे ही निवडणूक मला कधीही म्हणजे वाटली की यस, सगळे झटापटीने लढले आपल्या पिंपरी चिंचवड वॉर्ड क्रमांक 14 मध्ये. नाही, एक माझ्या बघण्यामध्ये ना एक अशी एक विशेष वेळ आली की म्हणजे मतदान झाल्यानंतर किंवा मतदान चालू असताना आहे ना, की ऐकायला मिळायचं की व्हाईट कॉलरवाले आणि ही लोक घरातच बसतात, फिरायला जातात आणि छान राहतात. पण या निवडणुकीच्या आजच्या वेळेला बघायला मिळालं कोणीही म्हणजे असे विदाऊट मतदानाचे राहिले नाहीत. म्हणजे या वर्षी या निवडणुकीला जे फिरायला जायची लोक ते फिरायला नाही गेले आणि ते निवडणुकीला घरात थांबले, निवडणूक आपल्या मतदानाला घरात थांबलेत आणि मतदान करून सुद्धा आलेत. म्हणजे थँक्स आणि अभिनंदन सगळ्या उमेदवारांचं ऍक्च्युअली, की ह्यांनी ही जी निवडणूक आहे ही नाक्यावरती घरोघरी पोहोचवली आणि त्याची जी दाहकता आहे, आणि ही दाहकता का नाही येणार मम्मी? एवढे प्रश्न उद्भवले सुद्धा आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 9 वर्षामध्ये, गेलेल्या सगळ्या 9 वर्षांमध्ये उद्भवलेले आहेत आणि प्रत्येकाला त्याची दाहकता वाटली की नाही आपल्याला केलं पाहिजे. नेत्याशिवाय कोणतंच काम होत नाहीये हे दिसून आलं. करेक्ट. आणि नेत्याशिवाय वॉर्ड नाही आणि वॉर्ड शिवाय नेता नाही. आणि पहिले कसे म्हणजे तू आणि मी खूप अंतर असायचं. आज आपल्याला अंतर दिसत नाहीच अंतर दिसत आहे. म्हणजे मी सांगतो ना तुला, हे जे 4 नगरसेवक केले वॉर्ड मोठा वाढवून, मला असं वाटलं ना की जो दुवा होता ना नगरसेवक आणि सामान्य माणसामधला, तो पण संपला होता. म्हणजे मला थँक्स नरेंद्र मोदींना पण द्यावं लागतंय की त्यांनी त्या निवडणुका तो व्हाईट कॉलर नेचरच संपून टाकला राजकारणातला. त्याच्यानंतर थँक्स टू ऑल राजकारणी, थँक्स टू ऑल उमेदवार. म्हणजे आता आपण उत्तरार्धामध्ये आलो आपल्या पॉडकास्टच्या. खरं तर म्हणजे आपण जी निवडणूक आज पाहिल्या, म्हणजे अजून मी काही एवढं रिसर्च नाही केलं की किती % आपल्या निवडणुका झाल्या असतील, पण त्या आता थोड्या वेळाने त्याचे आकडे येतीलच. वेगवेगळ्या न्यूज चॅनल्स वरती त्याचे आकडे येतील. एक्झिट पोल्स आणि पर्सेंटेज किती झालं मतदान कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती येतील त्याचे आकडे येतील. त्याच्यानुसार आपल्याला दिसेलच. त्याच्यासाठीच म्हणजे मला आता आहे ना खरं तर अभिनंदन आणि खूप थँक्स बोलावं असं वाटतं. आधी सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या मतदारांना की ज्यांनी जाऊन मत दिलं, त्यांचं वोट कास्ट केलं, ओके, ते केलं तर केलं. सेकंड, मी सगळ्या पत्रकारांना पण थँक्स म्हणेन की त्यांनी वेगवेगळ्या चावडी भरवल्या, वेगवेगळ्या नाक्यावरती वेगवेगळ्या प्रभागात चावडी भरवल्या
तिथे मतदानाला त्यांनी एक हाईप आणून दिला. हो. तिसरं, त्या उमेदवाराला, जो उमेदवार जीवाचं रान करून त्यांनी अक्षरशः शर्त केली या 16 डिसेंबर पासून ते 14 जानेवारी पर्यंत पर्यंत आहे ना, हो. जिंकण्यासाठी बघत होतो आपण पाहत होतो हो. त्यांची धावपळ. आणि चौथा आहे तो म्हणजे जे प्रसार माध्यम आहेत, वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांची सुद्धा म्हणजे खरंच थँक्यू या सगळ्या लोकांना आपण बोलूया. माणसाला जागृत या लोकांनी केलं. हो, तर आता आपण सगळ्यांनाच थँक्यू म्हणूया. या आपल्या व्ह्युअर्सला सुद्धा थँक्यू म्हणूया. आपल्या व्ह्युअर्स पैकी पण ज्यांनी कोणी आज मतदान केलं असेल, पैसे न घेता जर केलं असेल ते महत्व आहे. त्यापैकी आम्ही आहोत. आम्ही फॅमिली मधले मेंबर विदाऊट पैसा न घेता आम्ही आज मतदान केलं आणि त्यासाठी गौरव वाटतो आपल्या स्वतःचा. कारण माझी शान माझ्या हातामध्ये आहे की मी पैशांना मला नाही विकलं, याचा आनंद मोठा आहे. तो आनंद आज आम्ही घेतला आणि म्हणूनच म्हणजे आज आम्ही हे मायलेक पॉडकास्ट मध्ये आम्ही आपलं स्वतःचं मत मांडायला एवढे मान ताट करून आणि हे तेव्हाच होतं ज्या वेळेला तुम्ही मतदार लेजिट मतदार असाल. तर ठीक आहे, इथपर्यंत जर तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच त्याच्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि तुम्हाला या मतदानाचा अनुभव काय आला तर तो नक्कीच आमच्या या माझ्या आईच्या या यूट्यूब चॅनल प्रज्ञा वाडे यूट्यूब चॅनलच्या आजच्या या पॉडकास्ट व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच जर तुम्हाला छान छान व्हिडिओ जर पाहिजे असतील, पाहायचे असतील आमच्या चॅनलवरचे, तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.